अहो बीड फक्त सोडा, पुण्यात तसेच काय प्रकरण झालेले आपल्याला माहिती, पोलिसालाच मारलंय तिथं पुण्यामध्ये. तर त्याच्याच बरोबर तहसीलदार, महिला तहसीलदारवर मारहाण झालेली आपल्या सगळ्यांना माहिती आहे. वाळू माफियांकडनं साताऱ्यामध्ये वेगळे प्रकारचे प्रकरण तिथं सुरू झालेलं आहे. म्हणजे अनेक ठिकाणी अनेक नेत्यांचे साम्राज्य आहेत आणि त्या साम्राज्यामध्ये त्यांचे कार्यकर्ते हे कुठेतरी त्यांचे सुभेदार आहेत असं ते समजतात. आणि ते सुभेदार म्हणजे जे कुणी कार्यकर्ते असतील ते कार्यकर्ते सामान्य लोकांना म्हणजे प्रजा जी आहे त्या प्रजेला तिथं मारहाण नाही तर त्यांचा मर्डर नाही तर रेप करताना आपल्याला बघायला मिळतात. आमचं एकच म्हणणं आहे, इथं साम्राज्य जर कोणाचं पाहिजे तर रयतेचं राज्य पाहिजे, सामान्य लोकांचं पाहिजे. आणि इथं अशा पद्धतीने कुठल्याही पक्षाचा नेता विरोधातला असू नाही तर सत्तेतला असू, त्याचा कार्यकर्ता असू नाही तर नेता असू, त्याला पहिला धरायचा, उचलायचं, जेलमध्ये टाकायचं, कारवाई करायची, मग सरकारने बोलायचं असं आमचं सगळ्यांचं मत आहे. आज बलिदान दिन आहे. आज तिथं छत्रपती संभाजी राजांच्या विरोधात जो व्यक्ती बोलला कोरटकर, तो कुठेतरी आता हायकोर्टला येणार आहे असं आम्हाला कळते. लपून बसला होता मध्य प्रदेशमध्ये. म्हणजे मध्य प्रदेशच्या सरकारचा वरदास्त त्याच्या डोक्यावर होता, त्याचा संपर्क त्या लेवलला असावा. आता बाहेर निघणार आहे तो. आता बिळातून जर कोरटकर बाहेर निघत असेल तर पोलिसांनी त्यांच्या बाबतीत काय करायचं, पकडा, त्याच्यावर कारवाई करा, मग बघू कोर्ट काय म्हणतं. ही हिंमत तुम्हाला आजच्या बलिदान दिनानिमित्त तुम्हाला दाखवावीच लागेल असं सरकारला या ठिकाणी आम्ही बोलत आहोत. काल बजेट होतं म्हणून आम्ही या विषयाबद्दल बोललो नाही, पण हा विषय आम्ही सोडणार नाही. अशा पद्धतीने महामानवांचा अपमान जर कुणी करत असेल तर महाराष्ट्र कदापि तो अपमान सहन करणार नाही.